मूर्खाला उपदेश चालत नाही, उपदेशु ही मूर्खानाम प्रकोपायन शांतये पयप्पानम भुजंगानाम केवलम विषवर्धनम। सापाला जर दूध पाजलं तर त्याचं रूपांतर कशात होणार आहे? विषातच होणार आहे। तसं मूर्खाला उपदेश करणं आहे। त्याच्या पुढे चाणक्य बोलतायत, लुब्धानाम याचक शत्रु मूर्खानाम बोधक रिपुः जार श्रीनाम पती शत्रु चौरानाम चंद्रमा रिपुः। हे 4 जण सांगितले चाणक्यांनी। कोणते कोणते? चांदणी रात्र जर असेल तर चोराला ती चांदणी रात्र वैऱ्याची रात्र वाटते, कारण त्याला त्या दिवशी चोरी करता येत नाही ना, म्हणून चांदणी रात्र चोरांना वैऱ्याची रात्र वाटते। जार कर्म करणाऱ्या स्त्रीला, पाप कर्म करणाऱ्या स्त्रीला आपला स्वतःचा पती शत्रू वाटत असतो। कंजूस माणसाला त्याच्या दारामध्ये आलेला याचक भिकारी तो शत्रू वाटत असतो आणि मूर्खाला उपदेश करणारा हा शत्रू वाटत असतो।